अरे घडीभर ठिकाण नाही, घडीभर टिकायला काय लगेच बदलायला लागला. पहिला आला, दुसरा आला, दुसरा आला, तिसरा आला. काय मजा होती तरुणपणामध्ये, काही वेगळाच झोप होता. पुस करीत होता माणूस, कशाला जुमानीत नव्हता, म्हणून काहीच वाटत नव्हतं त्याला. आणि आता एक एक पाठ ढिल्ल झाले की त्याला पश्चात आली काय जुमानी होती मागच, नाही का? कशी कधी स्थिती येईल ती गेली, हातात काही होती का ती? ती तरुणपणा मी होतो का? नाही ना. आणि आता हा म्हातारपणा मी आहे का? आणि तरुणपणाला म्हातारपणाला जाणणारा मी नाही का? लगेच ध्यानात घेत आहे. म्हणून मनुष्य देह खोटा आहे का खरा आहे? ते खोटा आहे. आणि मनुष्य देहाला मी जाणायला मी मनुष्य देह आहे का? म्हणून या मनुष्य देहाचं अधिष्ठान मी आहे आणि याचं उपादान माया आहे. कोण याचं उपादान? माया. देहाचं उपादान माया आहे आणि अधिष्ठान मी आहे. म्हणून मायेचा परिणाम आणि माझा विवर्त. चैतन्याचा काय आहे? विवर्त. जसं घोडाचा पुरुषाचा घोडाचा पुरुष विवर्त, घोड अधिष्ठान, घोडावर भासलेला पुरुष विवर्त. तसं रज्जू उपहित आणि अंतकरण उपहित चैतन्य जे आहे ते रज्जू उपहित आणि अंतकरण उपहित चैतन्याच्या अविद्येच्या परिणामाचं अधिष्ठान चैतन्य आहे आणि उपादान माया आहे. राज जग आहे ना मायेचं झालेलं, मायेचा परिणाम आहे. म्हणून मायाच आणि माझा मी याचा अधिष्ठान, म्हणून माझा विवर्त आहे. हे काय आहे? माझा विवर्त आहे. म्हणून हे विवर्तवाद कळायला पाहिजे माणसा. तो चांगल्या संतांच्या संगतीत गेला विवर्तवादच कळतो, अध्यात्मवाद कळतो, मग खरं कळतं संत खरं कुणाला म्हणावं. कोणाच्या संगतीत नाचाव? संतांच्या संगतीत नाचाव. ते नाचणं काही वेगळंच असतं. गाय नाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते ते उतार चढते, भयानं उतरत असेल पण स्वरूपाला कधीच जीव उतरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात का, तुका म्हणी वृद्ध होती तरणे रे. वृद्ध हे माणसं तरुण होऊन नाचायला लागतात. अशी कुमारी संतांच्या संगतीमध्ये येते. अशी कुमारी आल्यावर कशाला घ्यावा? म्हातारपणी घ्यावा का तरुणपणी घ्यावा का? त्याला भेवत नाही, त्याला भेवत, कारण तो शरीरच नाही, तो खरा हरिभक्त झाला. मग आणि मग खरा हरिभक्त झाल्यावर त्याला सगळीकडे हरीचे, मग हरीची या दासा बस हरी दाई तिचा, अशी आपली भूमिका व्हावा. आत्ता कधी व्हावा? आत्ता लगेच. उद्याच्या पोथीला बसणं होईल सांगता येत नाही. कसा विजय चांगला असू द्या, उद्याच्या चिंतनाला बसून का बोल. आणि याच्यावर सगळं झोक आपला. आता याचे किती श्वास राहिले आपण नाही सांग, याचे मालक आपण आहेत का? नाही. याचे किती याचं श्वासावर करू नये, याचे श्वास किती राहिले याच्या श्वासावर मला थांब नाही. मी मालक या श्वासावर काय या मासावर? श्वासावर आहे. श्वास गेल्यावर मी मालक का मोडता? अभिमान आहे जीवाला. एका बाईकडे शेजारी ताक मागायला आली आणि सासूच घरी नव्हती. आल्यावर त्या सुनबाईने त्याला आले तर म्हणली, कोणीकडे आलं त्या काकी? म्हणली ताकाला. म्हणजे ताकच नाही तिला आज. मग ती मागं गेली. मागं गेल्यावर तिकडून सासू येऊ लागली, ती ठाण्याला गेली. सासूला भेटली, म्हणली तुमच्या घरून आताच आले. कशाला आलते? म्हणले ताकाला. मग काय झालं? मग म्हणली तुमची सुमन म्हणली ताकच नाही. तिचा काय राग आहे? चल म्हणली. वा ग वा. मग आता हिला वाटलं आता तिचं काय राग आहे, येईल आता. ती घरी गेली तिला घेऊन आणि म्हणली काय म्हणली का तू यायला काकीला? म्हणजे ताकद नाही. तुला ना मालकी झाली का नक्की आजच? हा, तुला काय अधिकारी नाही म्हणायचा? ती म्हणली बाई मी नाही ताक. मग म्हणले हो काकी. मग सासू काकी उद्या या, आज ताक नाही. कोण म्हणत? सासू. ती म्हणली मग ती म्हणली होती का खोट नाही, पण तिचा काय हक्क म्हणजे मला नाही म्हणावं, मी नाही म्हणावं का? तिनं ती नक्की आजच मालकीन झाली का?
नाही म्हणायला तिची अभिमान आहे. हिला तिने घरी नेलं तिथून मग तिची दाद टाकण्यात उद्या या. मग तसंच जाऊ तिला असं जमलं नसतं का? अभिमान घालवाय करता ते अभिमान नाचवाय करता आणि इतकं भयानक आहे. खरं बोललं तर पोचत लोक करतात खऱ्या अर्थ लोक येतच नाही खोट्यातच गोंधळ घालतात ते आणि एरी तर जिंदगी खोट्यातच चाललेली आहे आणि खोट्या पारमार्थात उतरलेले माणसं संसारातच हे का पारमार्थात सात्विक संसार म्हणायचंच झालं तर नाही का म्हणायचंच झालं तर म्हणून तो सात्विक संसारात आणि पंचायती संसारात राहून जीवानं जगाचं जीवाचं आणि देवाचं ज्ञान जर करून घेतलं तर त्याला निर्भय होय म्हणायची गरजच नाही. पण त्याच अभावाला त्याचं स्वरूप समोर जात नाही. प्राक अभाव त्याच्या समोर नाही, प्रध्वंस अभाव नाही, अत्यंत अभाव नाही, अन्य अभाव नाही, नाही का स्वगत भेद नाही, सदातीय भेद नाही, जातीय भेद नाही, असं अद्वय अखंड एक स्वरूप आपलं रूप आहे. हे नाही बरं याला सोडून आणि त्या रूपावर गेल्यावर दगडाला आपल्याला मरण नाही आपल्याला दगडच नाही आपल्या समोर दगड आहे का पिणारा कोणी आहे अरे मीच आहे ना सगळं मीच सगळं आहे अशी भूमिका कधी तयार होईल आपल्याला असून नाही आता सगळा मीच असून जग वाटायले ते लोक वाटायले आहेत का नाही इतकी मोठी बसलेली वाटले की नाही वाटते वाटायला किती मोठी बसलेली किती मोठे बसलेले तर यायच्या अंगावर कपडे येत बाबा पण पुन्हा वेगळे वेगळे सारखे वेगळे वेगळे यायच्या अंगावर वेगळं ते यायच्या अंगावर वेगळं ते आणि कसं याला एक करता येईल अरे कापूस म्हणणं सगळे साड्यान पटकेन धोतरण शर्टन टोप्यान टावेलन हे सगळं काय अक्कल नाही का सगळे कापसाचे झाले मग कापूसच म्हणतात सगळे ना हे सगळे अनेक जरी झाले असले तरी याच्या मायेच्या परिणामाचे शरीर येते म्हणजे मायाच हे म्हणणं असं कणकण तर त्या मायेला माया कळत नाही आणि तुला कळतं पण तू माया नाही तुम्हाला कळतं की नाही मायेला कळतं का मग तुम्ही मायाचे आहेत का नाही आणि मग शरीर कसं म्हणायचे आणि मग तुम्ही मायेला बाजूला केलं तर तुम्हाला कधी भीती आहे कधीहीच भीती नाही कुठं बी राहा कव्हा बी राहा कोणी बी राहा कधी आपलं निर्भय जीवन जगता यावं बिना पैशाचं बिना घरादाराचं हे का लहान घर आवडत का लहान संसार दोन्ही नाही आणि कुंभाराच्या घरी गेले इतकं सगळं गणपती आम्हाला वर एक टप्पू आहे देव म्हणजे देव आणि मग घर म्हणजे घरच कारण 4-5 खांडे भराड साहेबाचं पण गाव होता त्याची पत्नी म्हणलं काय ते डॉक्टर झाल्यावर मुलगा म्हणलं का तुम्ही आता काय शिकले पत्नी झाली की डॉक्टर झालं ते म्हणलं का डॉक्टर झाले एवढे म्हणतो आपले डॉक्टर घर एवढं म्हणून देव म्हणजे देव घर म्हणजे घर नोकरी म्हणजे नोकरी मजुरीच करा डॉक्टर झाली डॉक्टर होणं बरं मजुरी करणं बरं अध्यात्माच्या म्हणजे आहे सारखं कॉमन नाही काय देवाच्या बाबतीत मोठेपणा आहे ते म्हणजे मोठा देव तरी देव मग मोठा संसार तरी संसार तुम्हाला तुमचं ज्ञान झाल्यावर कोणता संसार मोठा वाटणार नाही ना वाटेल का नाही का वाटायला की नाही लहान मोठा अरे संसार लहान मोठा वाटायला की आपण लहान मोठे वाटायलो आपण मोठे लहान मोठे वाटायलो आपण लहान मोठे त्याला आपल्या लहान आपल्या ठिकाणी असलेल्या लहान मोठेपणात पटायला आपल्या ठिकाणचा जो लहान मोठेपणा महाराज मला कळ हे साधी गोष्ट आहे काही त्याला किती पुण्य लागेल पाहिजे जन्मातलं कानावर यायला कानावर बांधायला कानावर या सुद्धा पुण्य नाही ह्यासाठी काही जवळ याच्या जवळ कानावर या इतकं पुण्य सुद्धा नाही महाराज समोर बसण्या इतकं पुण्य नाही का ज्ञानोबरायला म्हणावं लागलं बहुतास कृताची जोड खूप दिवसाचं पुण्य पाहिजे
तेव्हा माणूस ह्या चिंतनाला येऊन ढोंगण टेकून बसू शकतो. वेळ नाही तर लोक बसले पाठीवर गप्पा मारी जातात नाही का. जसं मंठ्याला परतुरलं पाणी तसं आपल्याकडे नाही. आता गप्पा चालू आहेत, आपलं बरं आहे, कुठं खळडलंय नाही का, कुठं कुठं राहणं खळडले, कुठं कुठं लोक ओळडले, आपलं बरं आहे कोण नाही म्हणायला. पापी आहेत का पुण्यवान आहेत ते आहे का, त्यांच्याकडे पुण्याचा वळवा नाही का, नाही का. आणि ह्या संतांच्या शब्द समोर यायला पुण्य लागतं, नुसतं समोर यायला. आणि ते नुसते शब्द समोर येऊन मी काय भागले कळाले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लागतं शब्द कळाले पाहिजे, त्याच्यापेक्षा आणखी पुण्य लागतं पटले पाहिजे. तुम्हाला नवरा बायको म्हणजे पटायला का देव म्हणजे पटायला पटायला ना आणि हाय तर नवरा बायको पटायला काय नवरा बायकोचा असं स्पेशल मूर्खपणा आहे का साधा आहे. काय म्हणावं लागेल तुम्हाला, काय म्हणावं लागेल, अरे ते पटायले अज्ञानाचं बोलणं पटायले. आज आहे बाप आहे, मुलगा आहे, नवरा आहे, हे जे तुमचं आहे योग्यपणा आहे का आवडपणा आहे. कोणी म्हणावं पण अभिमान सगळ्या एवढ्या मोठ्या नाही का, अरे पुण्य लागतं त्याचं आहेच काय, तुझ्याजवळ येते तुझ्या कामाचं नाही का तू कोणाच्या कामाला येशील, तुमच्याच कामाचं तुमच्या जवळ नाही. साधी गोष्ट आहे का बहुत सुखी दूर म्हणून विठ्ठल आवडी नाही का. खूप पुण्य लागतं या सभेला यायला आणि सभेचे शब्द कानावर यायला, ते शब्द कळायला आणि कळाल्यावर पुन्हा अंगावर कानायला जास्त पुण्य लागतं. दिवसा काम करताना देव वाटलं पाहिजे, कमी माणूस वाटलं पाहिजे, पोतीत वाटलं पाहिजे कमी माणूस आहे वावरात. तुमच्याकडे यम पाहिजे मजा नाही, यमाला तुमच्याकडे पाहिजे तुमच्याकडे येम. तुम्हाला मी देव वाटल्यावर यमाला एखादा देव न्यायला उठलो दम नाही द्यायचं. यमाला उचलून न्यायला पापी लोक लागतात का देव लोक पापी लागते. यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानोबा म्हणतात. हा म्हणून दम नाही. तुम्हाला व्यवहार करताना मी देव वाटलं पाहिजे का माणूस वाटलं पाहिजे, देव वाटलं पाहिजे. बस काय वाटलं पाहिजे, अरे आहेत म्हणून वाटलं पाहिजे. आणि माणूस वाटलंच नाही पाहिजे का, माणूस नाही तर तुम्ही काय 3 तारा केले तुम्ही हे करून तुम्हाला आवडत नव्हता का, नव्हतं आवडत का, मग खाऊन जाऊ गेला. तुमच्या घरचा आहे का नाही, तुमच्या घरचा आहे तरुणपणा. मग आता असताना हा मूर्खपणा ते तुमच्या घरचा आहे का, होय आपल्या हातात आहे काय, आपल्या हातात काय आहे. हा या देहात एक हातात आहे, आपल्याला ओळखूता येतं इतकं शक्तीचा ह्या देहात. पण हे एवढं आपल्या हातात, आत्ता मी कोण आहे हे करून गेला आत्ता हातात. आणि संसार कोणताच हातात नाही. हातातल्या गोष्टी करणारा शहाणा हातात नसलेले त्याला म्हणावं शहाणा. म्हणून आपल्याला संत मूर्ख म्हणतात, कारण हातात असलेले तरीच नाही आणि पदार्थाच्या माग लागत. हात सोडावा आणि पळत्याच्या माग लागावा. पळत कोणतं हे पळतय पळायला लागलं हे पळायला आणि इथं बसल्यावर कळायलं. हे पळायला हे कुठं कळत, इथं बसल्यावर घरी कळतं का हे पळायला म्हणून. आणि लोक पळत्याच्या मागे कळत्याच्या मागे लागा कळते तुम्ही हे पळतय तुम्ही कळते लक्षात आला. मग या बाय का परमात्मा परमात्मा एक आत्मचैतन्य इतकं शक्ती ह्या मनुष्य देहात आहे महाराज कळायची. म्हणून माणसाच्या देहातल्या जीवन नसली जरी तरी सुद्धा तरुणपणा नाही, निरोगीपणा नाही आणि चांगल्या जातीतला भारीपणा नाही. जातीने हलकट गरिबी रोगी असा बी असला तरी तो आनंदात दिवस घरात नाही. मनुष्य देहाचे ज्ञान कमाल आहे. सरपंच हातात पदवी हातात घेणे का आनंद ज्या पदवीला टंक नाही घडत. 3 लक्षणानं 1 लक्षणाची 3 लक्षण दाखवली.
एका स्वरूपाचे 3 लक्षण. सत्ता आहे आणि जाणतंय म्हणून चित आहे आणि सच्चित्तच आनंद रूप असतं. असत जे असतं ते तिथं आनंद कसा राहील, जडाच्या ठिकाणी आनंद कसा राहील, असं हे आपलं स्वरूप आपल्या पटकन ध्यानात घ्यावा. एका पोथीत दुसऱ्या पोथीची वाट पाहू नये. कारण आता आपण घरी जाऊन चार चौघात झोपलो, घरात झोपलो का रानातच रानात ही चुकाण्याचं भेव वाटतो, सरपडाचं बाज देऊन टाकते. घरात बिगर सरपडाचं मरू शकत नाही गेलो. तुम्हाला सांगितलं गेल्या वर्षी असा योग आला. 2 स्टूल मांडले, एक आमच्या शेतात दुसऱ्याचं घर आहे, एका स्टूलवर बसलो, रंगल्या गप्पा उन्हाच्या पाण्यात. म्हणजे सर्व दोघांच्या मधातून निघलं ना, भरत कोण 4 हात सर पडतो आणि असं निघल्यावर म्हणलं हे सर पाय तुला आलं. मग आम्ही उठून पळून आलेला का दिसलो नंतर का गप्पा चालू आमच्या. आणि आता 1 महिना झालं ते असं करतो. कॅसेट महाराजांची जुनी कॅसेट ऐकतात आणि ते या हाता घालून आलो. मोबाईल पाहता पाहता हे पुढे पुढे चालू ना, सर असं केलं तर मग तो ऑफर ते अरे बाप म्हणलो नाही का. मग आता हे होय त्याचं मरणाचं. अरे सरपडत जाऊनच मेले का सगळे माणसं. नाही रोग नव्हता काय केला म्हणले, असं कधी झालं, कधीच नाही झालं म्हणले. पहिला झटका होता. हा पहिला झटका होता. कधीच कोणासंग बोलणं नाही, चालणं नाही. ते म्हणले कधी गोळी खाली नाही आयुष्यात. आणि ते चमक निघली, वीज लावल्यासारखं झालं. उलट पाण्यानं अंधार झाला. होऊ शकत नाही का? होऊ शकतं असं, पण शरीराच्या बाबतीत का चैतन्याच्या शरीरात म्हणून त्याचा भरोसाच नाही. त्याच्या करताना पूर्ण नाही भरवसा. बाबा तुम्ही जरा सावध व्हा. तुम्ही घरचे मालक नाहीत, राजा हो नाही का. तुम्ही जर मोठ्यातले मोठ्या घरी असताना तुमचे लंबे लंबे जर हात असते मुख्यमंत्र्यापासून, तुम्ही एखादा मोठा गुन्हा केला असेल तर तुम्हाला पोलीस राजचं धरू शकत नाहीत. मोठ्याच्या फणावरून काय धरायचं नाही धरायचं. अटकपूर्वक जामीन अरे करू शकता. अरे तुम्हाला मोठमोठे हात असे, पण आता श्वास संपल्यावर अटकपूर्वक जामीन का आता करताल का? हो जावंच लागेल का नाही? कुठे जावं लागेल? काही हिशोब पुन्हा लागेल का? मेळ लागणार नाही. तर देखो काय झाले काय तरी ऐकती. मोठ्या घरातून गेला माणूस जर तर कधीतरी फोन निदान कुठं आहे द्यायचं तरी हिशोब आहे का भेटायला जायला कधी. तर देखो काय झाले कान तरी ऐकती. पैसलो संधी भागी तुझं धरून आता माझ्या माझी तरी चिंता. दान देई भगवंता पाठी कोटी नाही कोणी देवी सज्जन संता. म्हणून अशा गटांगीत आपण आहोत. त्या गटांगीला बाजूला करा. ही गटांगी खोटी म्हणून साधू संत चांगलं ध्यानात आणून देतात. पण भाग्यवान माणसं लागतात चांगल्या संतांच्या संततीत जायला. भाग्यवंत मनोदया किंवा भाग्याचा उदय हे जोडी संत पाय त्याला म्हणा भाग्यवान. व्यवहारात कितीही मोठा लाभ झाला असला त्याला भाग्यवान म्हणू नये. मरण बाजूला करण्याचा वेळ आला की त्याला भाग्यवान म्हणून काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात भाग्याचा उदय कधी संतांची भेट झाली हे जोडी संत पाय. एक म्हणून तिथून माथा उचलूच नाही, तिथंच मुंडकं टेकावं. म्हणजे आपल्या मनाचं मुंडकं त्यांच्या पायावर ठेवावा. की जसा सांगते तसा निश्चय करावा. याला म्हणतात पायावर मुंडकं मनाचं ठेवून. ते म्हणतात ना तुम्ही चैतन्य परमात्मा आहे. मग बिलकुल आपण चैतन्य आहोत तर अंगानं आहोत तर ते आपलं अंग आहे. अनुभव स्वरूप आहेत आपण. आता असा अनुभव स्वरूप आपला निश्चित झाला का त्या माणसाला भेव नाही. कोण्याही माणसाला भेव आहे. अशा निर्भय स्वरूपाला आपल्याला आपलं ज्ञान झालं. ज्याला झालं त्याच्याबद्दल तुकोबाराचे उद्गार आहेत. तुकोबाराय म्हणतात भय हरिजनी काही न धरावे मनी. हरिजन म्हणजे हरी भक्त. त्यांनी कोणत्याच प्रकारचं भय मनात दूरच नाही. कारण भय धरण्यासारखं आहेच काय? सगळ्यात जास्त भय मरणाचं आहे आणि ते शरीर आपलं मरणार आहे. नीट ध्यानात घ्या. जीव कधीच मरत नसतो. जीव फिरत असतो का मरत असतो? फिरत असतो आणि देह जळत असतो.
देह जळत असतो, जीव पळत असतो, नाही का? आणि अंतःकरण हे मळलेलं असतं, मळक पळक जळक आणि हे कळक, याला कळत. पण हा जीव आहे ना, हा चैतन्य रूप, याला परमात्माच म्हणतात. आणि असा परमात्मा मी आहे असा निश्चय आता करून टाकला की कधी जेव आला की मी कोण वाटलं पाहिजे. पण भानगड असे स्वप्न पडलं की स्वप्नासारखं होतं माणूस, स्वप्नात तद्रूप होऊन जात. पुन्हा जेव आला की त्या परिणामाला समोर यावं लागतं. तो परिणाम आला बी समोर तरी खोटा वाटला पाहिजे. निदान जेव आल्यावर तो वाटतोच ना. पण तसा सततच वाटला जर आता जागृतीत, स्वप्नात बी तसा इतकी ताकद पाहिजे आपल्या. इतकं चिंतन व्हावं, इतकं चिंतन व्हावं. परदिवशी काय योग आला माझ्या स्वप्नावर, सारखं चिंतन चाललं होतं प्रवचनातून. कधी नाही सांगितलेला विषय मी ऐकतो, मीच सांगू लागलो. मग मला आठवलं काय जबरदस्त चिंतन चाललं होतं. चिंतने तद्रूपता, इतका चिंतन तद्रूपाकार व्हावा आपण की आपण आता सगळ्यात खोट्या अवमेळा तेच का खऱ्या वट्टान अवमेळ गुन्हा. अरे मग खऱ्या मेळात राहा. खऱ्या मेळात राहिल्यावर तुमच्या जवळचा अवमेळ कमी बी झाला जास्त बी झाला तुमच्यावर परिणाम होणार नाही. खोट्याचा परिणाम खऱ्यावर हो का हो नाही. खऱ्याचा खोट्यावर व्हावा त्याला म्हणते परमार्थ. खऱ्याचा परिणाम खोट्यावर व्हावा आणि खऱ्याचा परिणाम खोट्यावर झाला की खोटं राहतच नाही. स्वप्न पडत असताना स्वप्न नाहीचा निश्चय म्हणजे याला म्हणतात खरा निश्चय. पडत असताना स्वप्न नाही, कच्चे वाल्यावर नाही, पडत असतानाच नाही. अशी शक्ती आपल्याला जाग करता आली पाहिजे. त्याला भय नाही तुकोबाराय म्हणतात. मग खरा निश्चय असा म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्त भय हरी त्यांनी काही न धरावे म्हणी का नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा काऊन धरू नये भय. नारायणासारखा सखा परमात्मा सख्यत्व ज्याच्या संग आपण केले, ज्याच्यासारखं सख्यत्व असताना मग नारायण सख्यत्व केलंच नाही. नारायण नाही का? जनाबाई म्हणतात, अर्जुन म्हणतो, देव म्हणतो अर्जुनाला, नाही का? सखया तुझे उल्हास आहे. ज्ञानोबाराय म्हणतात चांगले महाराजांना, सखया तुझे उल्हास आहे. सकाळ माझं सकाळ तुझी भेट झाली म्हणून मला उल्हास आलाय. जनाबाई म्हणतात विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा मरो निया जावे बाबा त्यांच्या पोटा यावे. जनाबाईचे उत्तर. भगवान सुद्धा सखेती बाप्पा एक उद्गार आहेत भगवद्गीतेवर. प्रसंब यदुत्तम भगवंताचे उद्गार आहेत गीतेवर. सख्यत्व जोडाव त्याला म्हणतात संगती पंगती. देवासवे खडे मागचं एक 4 दिवसापूर्वी अभंग झाला. नित्य नित्य जोडे शोक. त्याप्रमाणे देव जर त्याच्या ज्ञानाचा घेतो त्याने त्याचा संग जोडणे त्याला काय विद्या नाही तुझा ठाव नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा. काय किंमत आहे जगाची? ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात ना, सद्गुरु सारिखा असता पाठीला काही इतरांचा लेखा कोण करी. काय समजतो मी इतरांना, कारण सद्गुरु माझ्या पाठीशी आहेत. सद्गुरु माझ्या पाठीशी असल्यामुळे जगच नाही. जगाची काय भीती? जग असल्यावर भीती का नसल्यावर, भूत असल्यावर भूरसिद्ध का नसल्यावर. आणि आता भूताची कल्पना झाली श्याम लेकरू झाल्यावर बाबूला भेल कधी ते भेल पण कळत नव्हतं. कळत नव्हतं तोरतच जग खरं जगाची भीती येईल पुरी येईल भानगडी येत्या. पण मग म्हणले तुकोबारायने काऊन भेव दाखवलं. मग आई नाही का तुम्हाला भेव दाखवत होती लहानपणी? कारण तुम्ही तसे करीत होते ना येण्यासारखे. एकच भोग धरीत होते, मला गाडी तर गाडीच नाही. आता कुठून द्यायची गाडी? मग सांगा मी बागुल बुवा नाही का? एक भारुडी नाथांचं उगा राहेने उगला नाही तर सांगून बागुल बुवा. आई म्हणते लेकराला, कृष्णाला यशोदा म्हणत उगा राह नाही तर कोणाला सांगेल बागुल बुवाला सांग आई. तसं संतांनी तुम्हाला नीट पाय टाकाय करता बागुल बुवा दाखवला. पण संत तुमच्या ठिकाणचं अज्ञान घालवलं. अज्ञान बागुलबा संगत जातो कमाल पुढे जाते सगळं जातात.
नाहीतर अज्ञान बाजूला करायचं आणि विज्ञानात घुसायचं म्हणल्यावर नाही जमणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात नारायण ऐसा सखा काय जगाचा हार देखा निका. आणि म्हणून जगाचं काय किंमत आहे जगाची, काय करावं. तिसऱ्या कडेत म्हणतात चित्त वित्त आणि इच्छा. काय करा, समर्पणी चित्त वित्त ठेवा, समर्पणी राहा देवा. आपलं चित्त आणि वित्त आणि आपली इच्छा देवाला अर्पण करून टाक. चित्त अर्पण करायचं देवाला, कारण चित्तामध्ये देव असल्यावर संसार राहत नाही. आणि वित्त खरं नाही, खोट्या जगात प्रवेश केलाय चित्तानं, म्हणून चित्त आणि वित्त समोर आले. वास्तविक पाहता चित्तही खरं नाही, वित्तही खरं नाही. त्या चित्तानं वित्ताच्या धरलेल्या इच्छा घ्यावी खोट्याच्या. इतकं स्पष्ट झालं पाहिजे, त्याला म्हणतात संतांची संगत. आणि असं स्पष्ट झाल्यावर तुम्हाला कुठं चिंतन करायचंय का, तुम्हाला नामस्मरण करायचंय का, खुशाल तुम्ही जर निमग्न असले तुमच्या ध्यानात येत, तुम्ही तुमचं ध्यान लागलं तुम्हाला, तेव्हाच म्हणतात समाधी. अशा समाधीत तुम्हाला भगवे कपडे घालून जाता येईल का, घर सोडून द्यावा लागल का, घर संसार राहिलाच नाही, घर संसार राहिलाच नाही. बरं, हे कळायचं अगोदर होता का? नव्हताच. बाबुलबा कधी आहे? कधीच नव्हता. अज्ञानाच्या समोर आला होता. कधी आहे जग? कधीच जग नाही. कधी आहे झाड, कधी आहेत अलंकार, कधी आहेत कुंभाराच्या घरची भांडी, कधी आहेत कपडे, कधी आहे गाव. कोणतं गाव आहे? अरे त्या गावाला म्हणाले तुम्ही गाव, सगळी मातीच आहे. ती घर जे झाली ते कशाचे आहेत? सगळे मातीचे जन्म ते. मातीलाच गाव म्हणे. कोणाचं गाव? घराचं गाव आहे वाटतो. त्या घरात चिमणीचं खोपा बी मातीचे. चिमणीचं खोपा बी काय आहे? मातीचाच आहे, नाही का? आणि कुडाचं घर मातीचं आहे, भेंड्याचं घर मातीचं आहे, कांक्रीटचं घर सुद्धा सगळे मातीच झालेलं आहे. त्याच्यातले लोखंड, त्याच्यातलं सिमेंट, कशाचं आहे ते लेकरं? मातीचेच आहे. मातीलाच तुम्ही गाव म्हणायले. मग तुम्ही आपण जरी गाव समजायलो, मातीला समजायलो गाव का गाव येते? मातीवरच कल्पना. आणि मातीला माती कळते का? नाही. इंद्रियाला माती कळते का? नाही. मनाला माती कळते का? नाही. सूर्याच्या प्रकाशाला माती कळते का? नाही. प्रकाशाशिवाय माती दिसली का? नाही. पण प्रकाशाला, मातीला, इंद्रियाला, मनाला मातीचा मेळ लागला का? नाही. ज्याला मेळ लागला तो मातीच्या जातीचा आहे का? नाही लागला का? मेळ कळायला माती. का ईश्वरानं माती निर्माण केली? महाराज सगळ्या वस्तू मातीच्या ना, तरी माती असेल तशीच आहे. पिठा मातीच्याच व्हायल्यात, लोखंड मातीतच व्हायले, धातूचे भांडे सगळे मातीचे, घर सगळे माती. ईश्वरानं माती निर्माण केली, त्याच मातीत अन्न तयार व्हायले, त्याच अन्नावर जगायले, देवाला मानिनात सुद्धा फुसफुस करायले. आणि एवढा महत्वाचा लाख मोलाचा मनुष्य देव भेटला, त्याची धुळधाणी करायला जो व्यसनाधीन झालेला आहे. म्हणून अशा जीवाला संत बोध करतात. तुम्ही जर बोधावर आले तर तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये दुःखाला समोर जायची गरज पडणार नाही आणि जगत सिद्ध होणार नाही. मग तुम्हाला तुमचं चित्त कशात रममान होईल? तुमच्या चित्तात जग आहे, नाही का? म्हणून चित्त अस्थिर आहे, कारण अस्थिर वस्तू चित्तात आहे की नाही? आता तुमच्या ध्यानात देव आहे का कुटुंब जग आहे? कुटुंब जग. आणि देव स्थिर आहे का कुटुंब जग? देव स्थिर आहे. देव स्थिर आहे. स्थिर वस्तू चित्तात बसाव का अस्थिर? अस्थिर वस्तू चित्तात आहे महाराज, स्थिर वस्तू चित्तात नाही. आणि चित्त बी अस्थिर आहे. चित्त कुठं स्थिर आहे? पण त्याच्यात स्थिर देव जर धरला मधात तर चित्त ठेवल्यानं चित्त, देव ठेवणार चित्त म्हणतो मी खोट आहे. देव ठेवणारी बुद्धी मुसमुस करीत नाही, ती चित्त होऊन जाते, देव होऊन जाते, नाही का? म्हणून चित्त वित्त आणि गोतो
कुळ शील मात हे सगळे खोटे समज, भजका त्वरित भावना युक्त, भावनेनं युक्त भजन करा देवाचं तुम्ही. वित्ताच्या चित्ताच्या स्वतःच्या मोठेपणात जाऊ नका. कधी हा खेळ संपत काही सांगता येत नाही. पण तुकोबाराय आपल्याला शिकवतात, बाबा तुमच्या चित्तवित्त आणि जे काही इच्छा आहे त्या देवाला समर्पण करून टाका. नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा, चित्तवित्त हेवा समर्पित हा देवा. चित्तवित्त आणि इच्छा देवाला समर्पित करा. कुशाल चिंतन करा देवाचं. नाही देवाचं चिंतन करता आलं तुम्हाला, नामस्मरण करा. नामस्मरण करून चिंतन नाही करता आलं देवाचं, तर तुम्हाला चिंतन करायची गरजच नाही. तुम्ही देव ठरला चिंतन कशाचं करायचं? तुम्हाला तुम्ही जर देव नसले वाटत तर मग चिंतन करायचं, मग मनन करायचं. आणि तुम्ही देव आहे असं निश्चित भरोसा ठेवला नाही, ठेवला का आपण? भरोसा ठेवलाय म्हणून तर आपण वडील वाटायला होत. वडील आहेत का आपण? नाही. वडिलाचा आपला संबंध आहे का? नाही. बरं मुलाचा आपला नाही. बरं पत्नीचा आपला नाही. आणि मानायलो की नाही आपण? भावना कडीला न्यायलो, वागवायलो, कडी बसतो भावना न्यायलो. पण ती असणाऱ्या बाईला विधवा म्हणणं सहन होतं का? नाही. आणि विधवा बाईला आयो म्हणणं सहन होतं का? बाई विधवा आहे का आयो? आयो समजिली म्हणून विधवा समजावं लागतंय. आयो असतानाच परमात्मा आहे का आयो आहे? परमात्मा. मग परमात्मा जर समजून तर ती विधवा होईल का? मग नाही होणार. तर आता ह्या कल्पना कल्पित लोक चलतात का खऱ्या संतांच्या संगतीत? कल्पनापासून कल्पिता जो देवा त्यांच्या चलतोय सगळ्या भानगडी. आणि त्या भानगडीने आपण काय काय आहोत? आपण आई बापच नाही, कवी माणसो भाग्यवती आहोत का? बाई माणूस आहेत का गडी माणूस? दोन्ही पण नाही. म्हणून आपल्या चित्तातलं हे काढून टाका, नाही का? आणि त्याच्यात खोट्याच्या सगळ्या इच्छा आहेत आपल्याला. इच्छालाच हवा म्हणतात ना. दान जाणून या करी काही हवा, तर ठेवी काही उरी ठेवा का. वासुदेवामध्ये एक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात. आजही तुकोबाराय म्हणतो, बाबा चित्त वित्त हेवा समर्पणी राहा देवा. सगळं तुमच्या जवळचं चित्त, तुमच्या जवळचं वित्त, तुमच्या सगळ्या इच्छा त्या देवाला अर्पण करा. देवाला अर्पण केल्यावर देव खोट्या इच्छा ठेवीत नाही, आपल्या खरा इच्छा निर्माण करतो. आणि खऱ्या इच्छेचं काम आहे देव कळा वाटणं, देव व्हावा वाटणं. कारण ज्ञानोबाने म्हणतात ना, जन्म घेणं लागे आणि तेची झाली अंगे तीच वासना जर शुभ असेल तर त्या शुभ वासनेनं मला देव कळा वाटतो, नाही तर मी देव व्हावा वाटतो. ही वासना चांगली. खराब वासना वित्त चित्त देवाला समर्पण करून टाका, जवळ ठेवू नका. जवळ ठेवल्यावर त्याच्या वासना राहत्यात. वासना राहणं काय चांगलंय का? मोठ्या घरातली वासना असली त्या घरातल्या पैशाची तर भूतच व्हावं लागतो माणसाला. घराची जर इच्छा असली मनात, पसंत आहे, घर आवडीनं बांधलं आणि देह टिकला नाही, पालच होऊन यावं लागतं त्या घरात. पाली सुटेत का घरातली? कोणी बांधलंय घर? पालीच्या घरात पाल आली का यायच्या घरात पाल आहे? वासनेनं आली. काय ताकद आहे वासनेमध्ये, नाही का? हे पालीला मारून टाकतात, नाही का? या वाटतं का पाल आपल्या घरात? कशी येईल बरं पाल आपल्या घरात? तिच्याच घरात आली ती का आपल्या? हे कळालं का आपल्याला? का आली ती पाल? हो, हे आता ध्यानात जर घेतलं असतं तर पाल गेली असती स्वरूपाकडे, कपाल झाली असती स्वरूपाकडे गेली असती. स्वरूपाकडे गेली तर शेजारी यायला उरलीच नसती. पण हे झेपतच नाही कोणाला बरं, कारण दुबळे सगळे. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासे विसरून का. वासुदेव स्वरूप हे का आपलं, त्याला विसरलेले माणसं दुबळे. ज्याच्याजवळ पैसा नाही ते व्यवहारातले दुबळे, नाही का? ज्याच्याजवळ पुण्य कमी ते स्वर्गातले दुबळे, आणि ज्याच्याजवळ ज्ञान कमी आहे ते मोक्षातले दुबळे, नाही का?
म्हणून पैसा वाढवावा का पुण्य वाढवावा का ज्ञान वाढवावा? ज्ञान वाढवलं की स्वर्गाच्याही पुढे जातो आपण, मृत्यूलोकातल्या सुखाच्याही पुढे जातो. पैसा वाढवला तर मृत्यूलोकात पुढे जाईल, पण एक पुढे जाता येईल. पुण्यात जर वाढ केली तर इथला मृत्यूला उल्लंघन करता येईल, पण मोक्षाकडे जाता येणार नाही, पुन्हा संसारात मागत जावं. आणि जर आपण ज्ञानात वाढ केली तर पुन्हा आपल्याला ज्ञान स्वरूप झाल्यावर पुन्हा आपल्याला या भानगडीत यायचं काम नाही. अशी शक्ती आपल्याला आता उपलब्ध आहे की ध्यानात घ्यायची, भक्त का निर्माण करायची, ध्यानात घ्यायची. पाणी जमिनीत विहीर खांदून प्राप्त करणं अवघड आहे, पण विहीर तयार आहे त्याच्यावर फक्त शेवळ आले. आता विहीर खणून पाणी तयार करणं अवघड आहे, शेवळ बाजूला करून पाणी घेणं अवघड आहे. सोपं आहे, नुसतं बाजूला करायचं. नाही का? 12 आता सूर्य अंधार पडलेला आहे, सूर्य दुसरा तयार करायचा, प्रचंड करावा. आणि असा सूर्य उजडलाय तर इतका आभाळ आलेलं होतं की दिसूच लागलं जावळ जावळ, पण सूर्य तर निघला होता पण अंधार होता. आता दुसरा सूर्य निर्माण करणं सोपं का फक्त वारा आभाळ बाजूला करणं सोपं? आणि त्या आभाळ बाजूला करायचं आपल्या हातात त्याने वारा सुद्धा की आभाळ बाजूला होतं की सूर्याची वारा आभाळाची फेरी वाचून सूर्याचे घडी, हाते तोय धाडी, हाते बाबूळ धाडी तोयन कई. शेवळ बाजूला करायचे, अज्ञान बाजूला करायचे, परमात्मा व्हायचं नाही, परमात्माच आहोत असं ध्यानात घ्यायचं. इतकं सोपं खाऊन ध्यानात घेणं आपलं सुरुवातीपासूनच सांगणं चाललंय. आपली दुबळे येतो कसे आपण दुबळे, मग आपल्याला श्रीमंत व्हायला काय लागेल? देवाचं नाव घ्यावं लागेल. किती लागेल? किती पैसा लागतो श्रीमंत व्हायला? तितकं लागेल. तसं जसा तुम्ही पैसा जवळ करतात तसं तुम्हाला लोक मानतील. तुम्ही मूर्ख बी असले तुमचे पैसे दिसले इकडून राम राम आला समजा, पट्ट्याधीश माणूस आहे आणि मूर्ख आहे, आणि बाकीचे शहाणे सगळे पण दुबळे. आणि त्याच्या शहाण्याला मोठ्या घराच्या अडचणी येत, आणि तो मूर्ख आहे ठीक आहे पैशाचा, शहाणे त्याच्या पाया पडतात थोडंच आहे. मूर्ख बी असलं तरी, कारण पैसा घ्यायचा त्यांच्याकडे, पैसा घ्यायचा म्हणजे पाय पडून पडलं की देतो ते. म्हणून गधाडी होवा शेत सावकार, नाथांचं बोलणं. पंडित बिचारा काय म्हणतात नाथ महाराज नाही का, सब पैसे को मान दुनिया में पैसा बड़ा भगवान नहीं का. गरीब बिचारा पंडित हुआ उसका करे धिक्कार, गद्दारी हुआ शेख सावकार उसको सलाम हजार नहीं का, नमस्कार करतात त्याला. का? पैसा आहे त्याच्याकडे. तसं आपण ज्ञान वाढवल्यावर कोण नाही पाया पडणार. आपल्याला ज्ञान वाढवता येतं का रे? ज्ञान स्वरूपी आपलं वाढायचं पाहिजे ना. पण ते लक्षात घेण्याकरता नामस्मरण करायला पटकन ध्यानात घ्या. ते ध्यानात नाही आलं की आपण दुबळे येतो, गरीब कोणीच आपल्यासारखं दुबळं. तुकारायला आपल्याला हलून जागून करतात, तुकारायला ध्यानात घ्या. आणि शेवटचे कार्य तुकारायला म्हणतात, तुका म्हणे मन आतो द्यावे समाधान, आपलं मन समाधान राहिलं पाहिजे. आता कशाला राहील मन समाधान? समाधान राहिलं काय करावं लागल? काय नाहीये जगाचं ज्ञान. जशाला तसं झालं की समाधानी व्हायची गरज नाही, म्हणायची पहिला समाधानी. कसं यायचं? आणि जगत वस्तू नाही, कसं यायचं नाही का? जग कसं आहे दाखवा बरं, जग कसं आहे. कसं आहे जग काय सांगता येईल? कसं हे जग आपल्याला सांगता येणार नाही. का सांगता येणार? जग नाही पण सांगता येणार नाही शहाणा असल्यावर.
आणि खोट्याला काय लहान जग आहे का महाराज? खऱ्याला जग आहे का? जग नाही म्हणल्यावर काय लागेल मनाला समाधान व्हायला? जग ज्याला कळाले जग नाही तोच आहे, आणि तोच आहे. मग तर आम्हाला एवढं मोठं एवढं वेगळं एवढं तुम्ही जगते कोणी मी मी आहे, माझा विवर्त म्हणता त्याला शास्त्रीय भाषेत. आहे सगळं माझा विवर्त, माझा प्रकाश सगळा. असा प्रकाश आपल्या सगळ्याचे तुकाराम महाराज ध्यानात आणून द्यावी. तो प्रकाशित देऊन ग्रहण करायचा, तो चांगला ध्यानात राहायचा. आणि जो गदळ आपल्या ठिकाणी समजुतीचा भाग झालेला आहे त्याला अजिबात डोक्यातून काढून टाकायचं नाही. ते खरंच नव्हतं, मी उगाच पाहिलं आता बसतो, पश्चाताप झाला पाहिजे. सेवा करीत बसलो मी याला भानगाडी, सेवा करीत बसलो का सेवा करायसारखं होतं काही? बेजार झालो की नाही? बेजार व्हायच लोक काही काही लहान काम नाही, काही लहान गोष्ट नाही. आणि महाराजांच्या सानिध्यात काय तपश्चर्या असेल महाराजांची, ती तपश्चर्या आपल्या उपयोगाला आली. पण आपल्यात काही सामर्थ्य असेल तेव्हा महाराजांसमोर योगायोगाला म्हणून चांगलं ध्यानात घ्या, ध्यानात ठेवा, लोकांच्या ध्यानात आणून द्या. आपल्या जे जवळचे मित्र आहेत, जवळचे घरचे, बिलकुल काही थोडं 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 ध्यानात आणून द्यायचं करा. कुटुंब शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा आदर करील. या ज्ञानानं दुसऱ्या कोणत्याच वकिलीचं ज्ञान असू द्या, डॉक्टरचं असू द्या, इंजिनियरचं असू द्या, त्या ज्ञानानं तुमच्या घरात धुमाकूळ होईल. एक दिवस तुम्हाला कोणी विचारणार नाही. पैशावाले होते तुम्हाला विचारणार नाही, आणि तुम्हाला तुमचं ज्ञान होऊन जर तुम्ही त्याच्याकडे ते श्रीमंत होणार नाही, तुमची अवहेलना करणार नाही. तुमचं सूत्र आपलं सूत्र आपल्या खात्यामध्ये. तुका म्हणे मन करा देवाशी अर्पण, तुका म्हणे मन करा देवाशी अर्पण, नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा, कुंडली कवरला आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. कुंडली श्री ज्ञानदेव तुका, ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवी येणे भाग्य साई, तो शोधाये वसाय धामे, जे खळांची व्यक्ती सानो तया सत्कर्मी गती पाडो. भूता परस्परे जणू मैत्र जीवांचे, दुरितांचे तीर धारो, विश्व स्वधर्म सूर्य पारो, गुरुदेवांची तोटे लाहो प्राणी जात, वर्षोत सकळ मंडळी ईश्वर इष्टांची नांदी आली, कालारत गुरुमंडळी.